मागील भागात आपण पाहिले की दुधीच्या वेलीमध्ये अप्पांना त्यांची लाडकी मुलगी सुमती दिसत होती. त्या वेलाची सर्वतोपरी काळजी अप्पा घेत होते. आता पुढे ऐकूया. दुधी भोपळीचा वेल. पावसाने अडगळलेल्या त्या वेलीला पाहून अप्पांच्या मनात सुमतीच्या आजाराची आठवण घोळत राहायची. 60 पैसे मोजून अप्पांनी तालुक्याच्या ठिकाणाहून एक डॉक्टर आणला होता. दर 4 दिवसांनी तेव्हा डॉक्टरांनी खेपा घातल्या होत्या. अनुसया आणि त्यांनी रात्री जागून काढल्या होत्या. त्या आजारात त्यांना सुमतीला फार जपावे लागले होते. मरता मरता सुमती वाचली होती, पण तिची प्रकृती अति पावसाने बेजार झालेल्या त्या वेलीसारखी झाली होती. टॉनिक दिल्यावर सुमतीचा अशक्तपणा हळूहळू नाहीसा झाला होता. त्या आठवणीने अप्पा बेजार होत. पावसाच्या त्या धुमश्चक्रीत त्या वेलीची शक्य तेवढी काळजी त्यांनी घेतली. एक मोडकी फांदी कुंपणावर तिरकी लावून पावसाचे पाणी बाजूला पडण्याची व्यवस्था त्यांनी केली. एकदाचा पावसाने रुद्रावतार कमी केला. वेलीने जरा जीव धरल्यावर अप्पांनी वेलीला खत घातले आणि अप्पांची ती वेल झपाट्यानं वाढू लागली. बघता बघता वेल फोफावली. अप्पांनी स्वतःच्या हातांनी मांडव घातला, शिरे बांधली आणि वेल मांडवावर चढल्यावर अप्पा खुश झाले. हा हा म्हणता मांडव हिरव्यागार पानाने भरला. वेलीची हिरवीगार पाने वाऱ्यावर डोलू लागली. कधीतरी अवखळ वाऱ्यामुळे वेलीचा एखादा तणावा मांडवावरून खाली लोंबत राही आणि अप्पांना ते दृश्य नव्याने साडी नेसू लागलेल्या सुमतीच्या हालचालीसारखे मनोहर वाटे. त्या वेलीच्या त्या हालचाली पाहताना सुमतीला आणलेली पहिली साडी अप्पांना आठवली. असाच कच्चा हिरवा रंग तिचा होता. साडी नेसून अधोअधन उभी राहिलेल्या सुमतीसारखीच ती वेल अप्पांना भासायची. सुमतीच्या अनेक आठवणींबरोबर सुमतीच्या पहिल्या साडीची स्मृती त्यांच्या मनात तरळत राहायची. त्या वेलीकडे पाहताना तो दिवस त्यांच्या डोळ्यापुढे जसाच्या तसा उभा राहिला होता. आदल्याच दिवशी अप्पा तालुक्याच्या ठिकाणाहून कोर्टाचे काम संपवून परत आले होते. येताना सुमतीसाठी त्यांनी 2 साड्या आणल्या होत्या. एक कच्ची हिरवी आणि एक गुलाबी रंगाची होती. सुमा, इकडे पाहू. त्यांनी हाक मारताच सुमती सावकाश पावले टाकीत त्यांच्यासमोर आली होती. पूर्वीसारखे उगाचच धावत सुटणे, हालचालीतील अवखळपणा गेला होता. वागण्याला एक नकळत मर्यादा आली होती. यौवनात पदार्पण करणारी सुमती, घरात सांगणारे कोणी नव्हते तरी बावरली नव्हती. गरज लागली तर अनुसया मावशीला विचारून काम भागत होते. अप्पांनी साड्यांची पुडकी सोडून तिच्या पुढे टाकली. अय्या, अप्पा साड्या आणल्यात, अनुसया मावशी म्हणतच होती. साड्या पाहून सुमती हरकली होती. अरे अरे सुमती, पळतेस कुठे? अप्पांनी हाका मारल्या. पण साड्यांचे बंडल काकोटीला मारून सुमतीने केव्हाच अनुसयेचे घर गाठले होते. अनुसयेकडून ती परत आली, ती त्यातली हिरवीगार साडी नेसूनच. परकरात हुंदडणारी सुमती साडी नेसल्यावर केवढी मोठी दिसायला लागली होती. हिरव्यागार पानाने मुसमुसलेल्या त्या वेलीला पाहून अप्पांना ही आठवण वारंवार झाली होती. तारुण्यात पदार्पण करणाऱ्या सुमतीला नजरेआड ठेवणे त्यांना शक्यच नव्हते. जवळच्या शहरात इंग्लिश शाळेसाठी त्यांनी सुधीरची रवानगी केली होती. पण गावातील शिक्षण संपल्यावर सुमतीने पुढील शिक्षणाची इच्छा प्रकट केली नव्हती आणि तिने शिकावे असा अप्पांचाही आग्रह नव्हता. त्यांच्या करड्या नजरेने सदैव सुमतीवर जागता पहारा ठेवला होता. मुसमुसलेल्या त्या वेलीला पाहून अप्पांच्या जुन्या स्मृती चाळवल्या गेल्या होत्या. वेलीचा वाढविस्तार पाहून निरुद्योगी अप्पा जुन्या आठवणीत रंगत होते आणि दिवस घोडदौडीसारखे पळत होते. भात लावणी झाली. ओला चारा खाऊन गाई गुरे मस्त झाले. मोकाट सुटणारी गुरेढोरे पाहत अप्पा मात्र धास्तावले. त्या छोट्या बागेची, त्या दुधीच्या वेलीची काळजी त्यांना सदैव लागलेली असायची. चुकून एखादे जनावर बागेत शिरेल ह्या शंकेने अप्पा घाबरले. गुरे चरायला सुटण्याच्या आणि त्यांच्या परतीच्या वेळी अप्पा ओसरीवर बसून असत. गोकुळ अष्टमी पावसाने गाजवली. गणरायाचे आगमन पावसाने दणाणून सोडले. नवीन सून घरात आलेली, त्यामुळे भजनाचा कार्यक्रम अप्पांकडे झाला. गावकऱ्यांनी रात्री 2 वाजेपर्यंत भजन केले. अप्पा तरी सकाळी वेळेवर उठले. सुनेची ऋषीपंचमी म्हणून दारातील भेंडी, पडवळ, माठाची भाजी वगैरे भाज्या काढल्या आणि सुनेच्या हवाली केल्या.
घरात गणपती, त्यामुळे दुपारी गोडाचे जेवण झाले. रात्री अपुरी झालेली झोप बघता बघता आप्पांना गुंगी आली. जाग आली ती बैलाच्या पावलाने. ताडकन ते उठून बसले. हाताला मिळेल ती काठी घेऊन ते अंगणात आले. आप्पांची चाहूल लागताच बैल पळाला. आप्पांनी मारलेल्या काठीचा तडाखा दुधीच्या मांडवावर बसला आणि मांडव खाली आला. बैलाला शिव्या घालीत आप्पा बैलाच्या पाठोपाठ कवाडीपर्यंत आले. पण बैल केव्हाच पसार झालेला. कोणाचा बैल ते कळायलाही मार्ग नव्हता. आप्पा खूप चिडले. तोंडाला येतील ते शिव्या देत आप्पा मागे फिरले. बैलाने बरीच नासधूस केली होती. घोसाळीचा वेल संपूर्ण खाल्ला होता. भेंडीची झाडे ओरबाडली होती. दुधीचा वेल मांडवावरून हिसकावला होता. काठी तशीच टाकून थरथरत आप्पा तसेच अंगणात बसले. ओरबाडलेल्या विद्ध झालेल्या त्या वेलीकडे पाहून, उद्ध्वस्त झालेली त्यांची छोटी बाग पाहून त्यांचे अवसान गळाले. त्यांच्या ओरडण्याने घरातील माणसे बाहेर आली. पण आप्पांचे कोणाकडेच लक्ष नव्हते. लहान मुलासारखे दुधीच्या वेलीजवळ बसून आप्पा रडत होते. त्यांचे सुखस्वप्न कोणीतरी तोडून मोडून टाकले होते. कपाळाला हात लावून अश्रू गाळणाऱ्या आप्पांच्या डोळ्यासमोर ती बाग नव्हती. ती दुधीची वेल नव्हती. त्यांना दिसत होती मार खाऊन बेशुद्ध पडलेली सुमती. त्यावेळी अनुसयामध्ये पडली नसती तर पोरगी खलाससुद्धा झाली असती. इतके आप्पांनी आपल्या लेकीला बेदम मारले होते. मस्त झालेल्या मोकाट सुटलेल्या बैलाने त्यांची आवडती दुधीची वेल विद्ध केली होती. तिला तोंड लावले होते. येणारी फळे कदाचित कडू होणार होती आणि विद्ध झालेली ती वेल आप्पांना विचारत होती, त्यात माझी काय चूक आहे? चूक राखण करणाऱ्याची आहे. बेशुद्ध पडलेली सुमती आप्पांना आठवली आणि त्यांना वाटले उगाचच त्यावेळी आपण सुमतीला मारले. त्या आठवणीने ते ढसाढसा रडू लागले. असं काय करता आप्पा? उठा बघू. सुनेच्या आधाराने आप्पा उठले आणि ओसरीवर येऊन पडले. त्यांना एकाएकी भयंकर थकवा जाणवू लागला. संध्याकाळी सुधीर कामावरून परतला. त्याची चाहूल आप्पांना लागली, पण त्यांनी डोळे उघडले नाहीत. ते तसेच पडून राहिले. सुधीरने घरात बायकोजवळ केलेली चौकशी त्यांना ऐकू आली. काय गं, आप्पांना बरं नाही की काय? जरा हळू सांगते सर्व. दबक्या आवाजात सुनेने साध्यंत हकीकत सुधीरला सांगितली. इतकंच नव्हे, त्यावरती असे सुद्धा म्हणाली, किती वय असेल हो आप्पांचे? मला तर वाटते आप्पांना म्हातारचळ लागलाय. बोलणी एवढ्यावरच थांबली असती तरी आप्पांना दुःख झाले नसते. उलट सुधीरने गेल्या वर्षी आप्पांनी चिंतू आचार्याला कसे कामावरून काढून टाकले. सुमतीसारख्या देखण्या मुलीचे लग्न हैदराबादसारख्या दूरच्या ठिकाणी बिजवराशी कुणाला काहीही न कळविता कसे तडकाफडकी उरकून घेतले त्याची माहिती पुरवली. आप्पा आता मूर्खासारखे वागतात आणि आपण फार शहाणे, अशा रुबाबात तो बायकोला म्हणाला. यंदा सुमतीला दिवाळ सणाला आणूया. तुझ्या आईवडिलांना येथेच बोलूया, नाहीतर आपल्या जाण्यामुळे सुमतीचे येणे राहून जायचे. चालेल ना तुला? मुलासुनेचे बोलणे आप्पांना ऐकू आले. खरं आहे बाबांनो, मला म्हातारचळ लागलाय. माझ्या जागी तुम्ही असतात तर काय केले असते? जगात अब्रूने जगायचे तर कसे वागला असतात? बोलून चालून पुरुष मनुष्य. 4-6 महिने अनुसयासुद्धा येथे नव्हती. ज्यावेळी गोष्टी नजरेला आल्या त्यावेळी फार उशीर झाला होता. मला जमले, योग्य वाटले ते सर्व मी केले. ओठातच आलेले हे शब्द ओठातच राहिले. त्यांच्या अब्रूचे धिंडवडे उडाले असते म्हणजे चुरूचुरू बोलणाऱ्या सुधीरनेच त्यांना जाब विचारला असता, पण ते काहीच बोलले नाहीत. त्या रात्री त्यांनी जेवणही घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी उठण्याचीही शक्ती त्यांना वाटेना. उद्ध्वस्त झालेल्या बागेकडे त्यांची नजर वारंवार जात होती. काहीशा खिन्न मनाने ते बसून राहिले. चमत्कारिक नजरेने त्यांच्याकडे पाहत सुधीर कामावर गेला. सून सकाळच्या नित्यकर्मांना लागली. आप्पांकडे लक्ष द्यायला कोणालाच फारसा वेळ नव्हता. सकाळची कोवळी उन्हे ओसरी चढू लागली. गाई गुरे रानात चरायला गेली. प्रत्येकजण आपापल्या उद्योगात गुंतला. निरुद्योगी आप्पा रस्त्याकडे शून्य नजरेने पाहत ओसरीवर बसून राहिले. अचानक पोलिसांची जीप त्यांच्या दारात थडकलेली पाहून आप्पांचा जीव गुदमरला. जीपमधून उतरणाऱ्या पोलीस आणि इन्स्पेक्टरला पाहून त्यांची बोबडी वळली. आप्पा हपकून बसून राहिले. त्यांची भीती पाहून सूनही घाबरून गेली.
तिने सुधीरला बोलावणे पाठवले. सुधीर आला आणि सर्व गोष्टींचा उलगडा झाला. पोलीस इन्स्पेक्टर सुधीरचा शाळा सोबती होता. जवळच्या खेड्यात कामाच्या निमित्ताने तो आला होता. सुधीरला अगदी सहज भेटण्यासाठी म्हणून तो इकडे वळला होता. जेवण आटोपून ही मंडळी परत फिरणार होती. इतका खुलासा झाल्यावरही अप्पांचा जीव थाऱ्यावर नव्हता. करसगावला कसले काम काढलेस रे? काय मारामारी झाली की काय? आम्ही इतके जवळ राहतो पण आम्हाला पत्ता नाही लागला. गप्पा मारताना सुधीरने आपल्या मित्राला विचारले. अरे कसलं काम नी काय? गावात बाईने भानगड केली आणि जिवंत मुलाला जमिनीत पुरून टाकले. कोणीतरी तक्रार केली. पुरावा पंचनामा बऱ्याच भानगडी कराव्या लागल्या. इन्स्पेक्टरने रुबाबात माहिती दिली. ठसका लागला आणि अप्पा ते निमित्त करून तेथून उठलेच. पोलिसांची जीप जाईपर्यंत त्यांच्या जीवाची घालमेल होत होती. पोलीस गेले आणि अप्पांनी सुटकेचा निश्वास सोडला. सुधीरच्या नजरेतून अप्पांचे हे वागणे सुटले नव्हते. पण म्हातारचळाचा हा आणखी एक प्रकार असे वाटून तो गप्प बसला. मरेपर्यंत निर्धास्तपणे मी जगू शकेन का? पोलीस निघून गेल्यावर अप्पांनी स्वतःलाच हा प्रश्न दहांदा तरी विचारला. आधीच हळव्या बनलेल्या त्यांच्या मनावर या गोष्टीचा फार परिणाम झाला. सारा वेळ ते बसून राहत. बसण्याचा कंटाळा आला की झोपून जात. सुधीरने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. आप्पा जरा हिंडा फिरा, अन्नाचे पचन कसे होईल नाही तर? हल्ली बागेतही येत नाही तुम्ही. मी नोकरी सोडून घरी बसलो नसतो तर बरे झाले असते असं मला वाटू लागले. पण अप्पांचे वागणे बदलले नाही. ते ना बोलत ना चालत ओसरीवर नुसते बसून राहत. एक दिवस अनुसया त्यांना भेटायला आली. 4 महिन्यापूर्वी यशवंताच्या मृत्यूची बातमी ऐकल्यापासून ती घराबाहेर पडली नव्हती. अप्पांची समजूत घालण्याचा निष्फळ प्रयत्न तिनेही केला. डॉक्टरांना प्रकृती दाखवण्याचा सल्ला दिला. अप्पा डोळे मिटून तसेच पडून राहिले. अहो झालंय काही तुम्हाला? पोरं चांगली मार्गाला लागली. आता आणखी काय पाहिजे? सर्व नीट झाले. आता कशाची काळजी वाटते? तुमच्या मर्जीनुसार नोकरी सोडून सुधीर घरी आला. अनुसया बडबडली. पण अप्पांनी हो का चूक केलं नाही. त्यांनी तिच्याकडे डोळे उघडूनही पाहिले नाही. मग मात्र अनुसया चांगलीच चिडली. तुम्हाला बरे नाही असे कळल्यावर जीवाला राहावे ना. खरं म्हणजे येण्याची इच्छाच मला नव्हती. यशवंता गेल्यावर सारं गाव भेटून गेलं. पण तुम्ही येऊन माझी साधी चौकशी केली नाही. तो गेल्यावर तरी ते जुनं हार्डवेअर सोडायचं होतं हो तुम्ही. अनुसया तणतणत गेली. आप्पा काहीच बोलले नाहीत. हे शत्रुत्व कोणत्या पराकोटीला पोहोचले होते हे कोणत्या तोंडाने ते तिला सांगणार होते? सर्व गोष्टींची तिला कल्पना नव्हती हेच उत्तम होते. आप्पांचा थकवा दिवसेंदिवस वाढतच गेला. उठण्या बसण्याचे श्रमही त्यांना होत नसत. ते सारखे झोपून असत. डॉक्टरांचा विषय काढला तरी तणतणत. सुमती दिवाळीला येणार असल्याचे पत्र आले आणि सुधीरने त्यांची समजूत घालण्याचा पुन्हा प्रयत्न केला. आप्पा सोयऱ्यांकडची माणसं येणार आहेत आणि तुम्ही झोपून आहात. लोक काय म्हणतील? तुमची प्रकृती ठीक नाही म्हणून सर्वांना लिहून टाकू का? बघा तुम्हीच विचार करा. तालुक्याच्या गावी जाऊन आज डॉक्टरला घेऊन येतो. औषध घेतलंत की तुम्हाला बरे वाटेल. आप्पा नेहमीसारखे खेकसले नाहीत. हीच संमती समजून सुधीर डॉक्टरांना घेऊन आला. औषधे सुरू झाली. आप्पा झालेल्या गोष्टीवर विचार करू लागले. विचार करताना त्यांना वाटले, किती वेडे आपण. काळजी करण्यासारखे आहे काय? चिंतेचे मूळच नाहीसे झाल्यावर कसली चिंता करायची? मग आप्पा काठीच्या आधाराने हिंडू फिरू लागले. काळजी कमी झाल्यामुळे जेवण करू लागले. सुधीरने आणलेली औषधे ते नियमित घेत. 4-8 दिवसात त्यांची प्रकृती सुधारली आणि एक दिवस आप्पा आपल्या बागेत गेले. दुधीचा मोडलेला मांडव त्यांनी नीट बांधला. बागेतील पालापाचोळा काढला आणि मध्यंतरी काही घडलेच नाही अशा थाटात आप्पा पुन्हा घरात हिंडू फिरू लागले. 8-15 दिवसात दुधीचा वेल सावरला. भेंडीला पुन्हा नवीन पाने आली. घोसाळीच्या जागी त्यांनी नवीन बियाणे टाकले. पूर्ववत व्यवहार सुरू झाले. कवाडीला दाट कुंपण करून आप्पा निर्धास्त झाले. नवरात्र आली. पावसाने पाठ फिरवली. मधून कधीतरी एखादी सरी येई. भाते तयार झाली.
सुपारीच्या बागेत झाडावरील पोफळे आपल्या लुकलुकत्या नजरेने पाहू लागली. भेंडीला फुले आली. छोटे मोठे भेंडे अधूनमधून डोकावू लागले. सर्व ठाकठीक चालले होते. पुन्हा गाडी मार्गावर आली होती. आप्पा सुखावले होते. त्यांची लाडकी सुमती दिवाळ सणाला यायची होती. खूप दिवसांनी बापलेकीची भेट होणार होती. जावयांकडून आलेल्या पत्रात आणखी एक गोड बातमी होती. किती आनंदात होते आप्पा. काहीसे निर्धास्त होते. मध्यंतरी वाटणाऱ्या भीतीचा लवलेशही नव्हता. काहीसे सुखावून आपल्याच तंद्रीत ते लोडाला टेकून बसत. नवरात्र संपली. दिवाळी जवळ आली. सुधीर भात कापणीत गुंतला होता. आप्पांची प्रकृती आता उत्तम सुधारली होती. पण एक दिवस संध्याकाळी आप्पांना पुन्हा तोच भास झाला. दुधीच्या मांडवाजवळ कुणीतरी उभे होते. अंधारात डोळे ताणून ताणून त्यांनी पाहायचा प्रयत्न केला. तो तोच होता याबद्दल आप्पांना संशय नव्हता. आप्पांना भेटायला येण्यामागे त्याचा काय हेतू आहे ते आप्पांना समजत नव्हते. आप्पांनी यावेळी आरडाओरड केली नाही. पांघरून घेऊन ते गुपचूप पडून राहिले. पण रात्रीसुद्धा त्याने आप्पांची पाठपुरवणी केली. दुधीच्या वेलीचे तुकडे तुकडे करून ती छिन्न विछिन्न झालेली वेल पायदळी तुडवीत तो भेसूरपणे हसत होता. त्याचं ते हास्य आप्पांना ऐकवेना. नको नको पुरे करते. आप्पा कळवळून ओरडले. जागे झाले त्यावेळी घामाने थपथपलेले होते ते. त्यांची मग झोप पार उडाली. सकाळी कोंबडा ओरडला. आभाळ उजळलं आणि ते अंगणात आले. त्यांनी पारिजातकाच्या झाडाजवळ पाहिले. तेथे कसलीही खूण नव्हती. त्यांचे लक्ष दुधीच्या वेलीकडे गेले. वेल व्यवस्थित उभी होती आणि अचानक त्यांची नजर वेलीवर स्थिरावली. पानाआड दडलेला एक मोठा भोपळा त्यांच्याकडे नीट निरखून पाहत होता. आप्पा जवळ गेले. कोणीतरी शाईने त्यावर नाकडोळे रेखाटले होते. हातापायांच्या जागी काटक्या खुपसल्या होत्या. मोठे पोट आणि टांगल्यासारखे दिसणारे ते छोटे डोके. सुमतीला लग्नाआधी झालेले ते खरेखुरे बाळ आप्पांना आठवले. जणू जमिनीत दडलेलं ते पोर आपल्या जन्माची कहाणी जगाला ओरडून सांगत होते. तारवटलेल्या नजरेने आप्पा ते पाहत होते. दूरवर उभा राहून यशवंता त्यांना विचारित होता. पोरीचं पाप कसं लपवलत नाही. हा माझा वंश आहे हे माझ्या आईला तरी सांगायचे होतेस. या गोष्टीत तिनं नक्कीच तुला मदत केली नसती. माझा वंश येथे गाडलास ना तू. तुझ्या पापाचे फळ आता भोग. या वेलीचे प्रत्येक फळ जगाला सर्व हकीकत ओरडून सांगेल. नाही नाही रे. आप्पा कळवळले. नको रे असा माझा सूड घेऊ. ते मूल जिवंत नव्हते. नाही तर काय. यशवंता त्यांना दरडावीत होता. त्याचा तो रुद्रावतार पाहून आप्पा घाबरले. आप्पांची ही अवस्था पाहून यशवंता खदाखदा हसू लागला. त्याचं ते भेसूर हास्य आप्पांना ऐकवेना. तारवटलेल्या नजरेने हातवारे करीत आप्पा ओरडले. अरे थांबवा त्याला. पण गडी माणसं आप्पांनाच आवरण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होती. यशवंता दूर उभा राहून हसत होता. आप्पांना त्याचं ते हास्य ऐकवेना. त्यांनी कानावर हात ठेवले आणि तो आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. पण तो आवाज त्यांच्या कानात घुमतच होता. गडी माणसांनी धरलेल्या हाताला आप्पांनी मग जोरात हिसका दिला. यशवंतापासून त्याच्या त्या भेसूर हास्यापासून दूर जाण्यासाठी ते सुसाट पळत सुटले. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.